आज मी आदिती समीर आपल्या सगळ्यांबरोबर कार्याची अभिप्रेरणा याबद्दल वैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया या पुस्तिकेच्या अभ्यासामार्फत संघटनात्मक वर्तन आणि वैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया या शृंखलेत पुढील भागावर थोडी चर्चा करणार आहे. हा विषय आहे तो सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र या BA ऑनर्स या डिग्रीसाठी आपण BPCC 112 हा विषय इथे आपण अभ्यासतो आहोत. यामध्ये संघटनात्मक वर्तनामध्ये वैयक्तिक स्तरावरील प्रक्रियांच्या संबंध या अभ्यासामध्ये ही पुस्तिका नंबर 2 5व्या धड्यामध्ये आपण मागचे 2 भाग आधीच अभ्यासलेले आहेत. प्रेरणेची संकल्पना, प्रेरणेची पूर्ण संकल्पना, व्याख्या, त्याचं स्वरूप याचा आपण विचार आधीच केलेला आहे. आणि आता आपण दुसऱ्या भागापासून त्यावरचे विविध सिद्धांत अभ्यासत आहोत. आता ज्यावेळी आपण वेगवेगळे सिद्धांत असं म्हणतो त्यामध्ये काही वेगवेगळ्या विषयांवर हे सिद्धांत अवलंबून आहेत आणि म्हणून याचा विशेषत्वाने विचार आपल्याला इथे करावा लागतो. आता गेले 2 भाग म्हणजे 2 तास आपण यावर आधीच चर्चा केलेली आहे, परंतु अभिप्रेरणा हा विषयच एवढा मोठा आहे, त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की आपल्याला हा भाग आजच्या या 1 तासाच्या चर्चेमध्ये कसा बसा संपवावा लागेल असंच म्हणावं लागेल. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कराल तेवढा अभ्यास या विषयाचा कमीच आहे आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला या विषयाचा अभ्यास करण्याची प्रेरणा निश्चितच आपल्या पुस्तिकेने दिलेली आहे. आता जेव्हा आपण प्रेरणा असं म्हणतोय तेव्हा अभ्यासाची प्रेरणा हा फार मोठा विषय आणि सखोल विषय निश्चितच तुम्हाला इथे अभिप्रेत आहे. या धड्यामध्ये आपण कार्याची संकल्पना, त्याची व्याख्या, कार्याचे स्वरूप, व्याप्ती, अभिप्रेरणेच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, प्रक्रिया या सगळ्यांचा सारासार विचार आपण केलेला आहे. प्राथमिक, दुय्यम, बाह्य किंवा आंतरिक ज्याला म्हणता येईल अशा सगळ्याचा वर्गीकरणाचाही अभ्यास, प्रेरणेच्या विविध टप्प्यांचा वर्गीकरणाचा किंवा ज्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो त्याचाही अभ्यास इथे अभिप्रेत होता आणि तो आपण पूर्ण केलेला आहे. मागच्या भागामध्ये आपण विविध सिद्धांत प्रेरणेचे सुरुवात केले ते विचारासाठी आणि आजच्या या भागामध्ये आपण काही 2 त्याच्यातले सिद्धांत जे राहिलेले होते मागच्या भागामध्ये त्याच्यावर थोडी चर्चा करू आणि त्यानंतर भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये किंवा ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून प्रेरणेचा कसा आपल्याला अभ्यास करता येईल किंवा त्याचा संबंध आपल्याला कसा जोडता येईल याबद्दलची किंवा त्या दोन्हीची सांगड घालणं हे फार महत्वाचं आहे आजच्या भागासाठी. चला तर मग आजच्या थोड्याशा छोट्या अभ्यासाला सुरुवात करूया. कारण असं म्हणतो की एक पूर्ण 3 भागांपैकी हा फक्त एकच छोटा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण 2 सिद्धांत आणि भारतीय दृष्टिकोन याचा निश्चितच अभ्यास करणार आहोत. आता आपण पहिल्यापासून असं म्हणत आलो की व्यवस्थापनासाठी आणि मानसशास्त्राच्या संशोधकांसाठी प्रेरणा हा अतिशय मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. कारण कुठल्याही संस्थेच्या परफॉर्मन्ससाठी किंवा त्याच्या ध्येय प्राप्तीसाठी अभिप्रेरणा ही सर्वात मोठी आणि परिणामकारक गोष्ट आहे असं आपल्याला आतापर्यंत समजून आलेलं आहे किंवा आपण समजलो आहोत. कोणत्याही व्यावसायिक संस्थेचे यश हे त्यांच्या कर्मचारी वर्गावर, व्यवस्थापन, त्यांच्या कामावर, त्यांच्या कामाबद्दलच्या प्रेमावर किंवा कामाबद्दलच्या प्रेरणेवर हे अवलंबून असते. आणि म्हणूनच आपण इथे ज्याला इच्छा, काम करण्याची इच्छा आहे, रुची आहे अशा माणसाला जर ते काम दिलं गेलं तर ते निश्चितच चांगल्या स्वरूपात होतं हे मी तुम्हाला सांगायला नकोच. म्हणजेच आपण इथे मागच्याही वेळेवर म्हटलं की स्वेच्छेने काम केलं तर ते अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकतं असं आपल्याला बघता येईल. कितीतरी उदाहरणं याची आपण मागच्या भागामध्येही चर्चा केलेली आहे. आता जेव्हा आपण प्रेरणेचे किंवा प्रेरणेवर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला, खूप खोलात जाऊन यावरची चर्चा आपण मागच्या भागामध्ये केलेली आहे. जर तुमची चुकली असेल, ऐकायचं राहिलं असेल तर निश्चित मागचा भाग परत बघा. त्यामध्ये आपण चिंता, कामातील काठिण्य म्हणजे कामाच्या काठिण्याची पातळी असं म्हणता येईल या सगळ्याचा विचार केला होता. जिज्ञासा, रुची कामातली किंवा बोधात्मक संघर्ष, त्याही पुढे जाऊन आपण गरज
आणि प्रचोदना याही बद्दल आपण जास्त विचार केला. आता गरज म्हणल्यावर गरज कशाची? तर गरज स्वातंत्र्याची आहे, सुरक्षेची आहे, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, यश काहीतरी मिळवण्याची आहे, खटपट करण्याची आहे आणि ती खटपट पूर्णत्वाला गेल्यावर यश मिळवण्याची आहे, ज्यांनी आपल्याला एक खूप अतिशय चांगलं, ज्याला म्हणता येईल एखादी अचीवमेंट किंवा आपल्याला ध्येय प्राप्ती झाली आहे, आपण जे ठरवलं होतं ते आपण पूर्ण करू शकलोय, अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्याला पूर्ण करता आलेलं आहे, याबद्दलचा सार्थ अभिमान मिळवण्याची गरज असते. आणि या सगळ्या गरजांमुळे आपल्याला एक फार मोठी प्रेरणा किंवा फार मोठा प्रेरणा स्रोत हा सातत्याने मिळत असतो. याबद्दलची ही चर्चा आपण मागच्या 2 भागांपासून करतच आहोत. गरज असते सामाजिक मान्यतेची, प्रशंसेची आणि आपल्या कामाच्या ओळखीची, तसंच स्वतःच्या ओळखीची. म्हणजे स्वतःची ओळख आणि आपल्या कामाची ओळख दोन्हीची गरज ही आपल्याला मूलभूत प्रेरणा देण्यास निश्चितच प्रभावी ठरत असते. स्वयंसिद्ध भावाबद्दलही आपण थोडी चर्चा केली होती. आत्मअभिव्यक्ती आणि आत्मवास्तविक करण्यासाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीने ते आपल्याला मोटिवेट करतात किंवा कशा पद्धतीने प्रेरणा देतात, याबद्दलचाही थोडासा मागोवा आपण मागच्या भागामध्ये आधीच घेतला आहे. आता जेव्हा आपण प्रेरणेचे विविध सिद्धांत म्हणतो, तेव्हा पुढे जाण्याची जी प्रेरणा आहे, काहीतरी अचीव करण्याची, काहीतरी मिळवण्याची, काहीतरी साध्य करण्याची जी प्रेरणा असते, ती आपल्याला सांगत असते की आपल्याला एक विशिष्ट काम करायचं आहे, ते कसं करायचं आहे, ते किती वेळात करायचं आहे आणि ते केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे. आणि हे जर असेल तर आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आपण इथे निश्चितच अभ्यासत आहोत. जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या भागामध्ये आपण बरेचसे परिणामावर आधारित आणि प्रक्रियेवर आधारित सिद्धांत यांची चर्चा केलेली होती. लोकांना कशामुळे प्रेरणा मिळते किंवा ते कसे प्रेरित होतात याबद्दलचा हा थोडा विचार होता. आणि आजच्या भागामध्ये आपण एक प्रक्रियेवर आधारित सिद्धांत म्हणजे गोल सेटिंग थिअरी किंवा ध्येय निश्चितीकरणाचा सिद्धांत आणि सशक्तीकरणावर किंवा प्रबलन ज्याला म्हणता येईल, तर प्रबलनावर आधारित असे सिद्धांत की ज्याच्यामुळे कशामुळे लोक प्रेरित होतील, जास्त प्रेरित होतील, असा विचार आपल्याला आज करता येईल. म्हणजे निव्वळ प्रेरित होऊन चालणार नाही, तर आपल्याला सर्वात जास्त अचीवमेंट त्यांची किंवा सगळ्यात चांगली उद्देशपूर्ती किंवा ध्येयपूर्ती आपल्याला इथे मिळवायची असते किंवा साध्य करायची असते. आणि म्हणून त्यासाठी काही विशेष प्रयत्न आपल्याला करता येतील का, याबद्दलचा विचार आजच्या या भागामध्ये आपण निश्चित करूया. 5 मिनिटं थोडासा मागचा आढावा जर आपण घ्यायचा झाला तर ह्या सगळ्या सिद्धांतांचा अभ्यास आपण मागच्या 2 भागांमध्ये केलेला आहे. थोडीशी आठवण करून देते. जिथे आपण मास्लोची गरजांची स्तरश्रेणी अभ्यासली होती, त्यावेळी आपण असं म्हणलं होतं की या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत किंवा ज्या आपल्याला खूप प्रेरित करतात, तर त्यामध्ये आपण प्राथमिक गरजा म्हणजे ज्या शारीरिक गरजा असतात त्यांचा विचार केला होता, सुरक्षेच्या गरजांचा विचार केला होता, सामाजिक असू दे किंवा अहंकार विषयक या स्वतःच्या एस्टीम स्टेटस बद्दल असू दे, या सगळ्याचा, तसंच निश्चितच आत्मविकासाच्या दृष्टीने सुद्धा जे टॉपमोस्ट लेवलवर आहे, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, स्वतः स्व जाणीवेसाठी जी गरज असते, तर त्याबद्दलचाही विचार आपण मास्लोच्या गरजांच्या श्रेणीमध्ये स्तर श्रेणीमध्ये निश्चितच केला होता. स्वतःला समजून घेणं आणि त्याचा विकास साधणं याच्यावर मास्लोनी निश्चितच मोठा भर दिलेला होता. आता यामध्ये उदाहरणं जेव्हा आपण औद्योगिक क्षेत्रातली मास्लोच्या गरजांच्या स्तर श्रेणीमध्ये घेत होतो, तेव्हा आपण बघितली होती कॉफी आणि फूड, म्हणजे कॉफी म्हणजे चहा असू दे, कॉफी असू दे, कुठलंही एक जे प्रेरणादायी पेय आपल्याला इथे ऑफिस किंवा कार्यालयीन वातावरणामध्ये उपलब्ध करून देता येईल असं, आणि अन्न या फूड ज्याला म्हणता येईल, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच किंवा सकाळचा नाश्ता, जेवण असं उपलब्ध करून देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची नावंही आपण मागच्या घेतली होती. ती आली शारीरिक गोष्ट, म्हणजे जर एखादा भुकेला प्राणी असेल तर तो चांगल्या गोष्टी करू शकणार नाही किंवा एखादा माणूस भूक लागलेली असताना चांगला परफॉर्म करू शकणार नाही, काम त्याचं व्यवस्थित पूर्ण होणार नाही, हे आपल्याला सहज समजू शकतं. आणि म्हणून त्याला मास्लोनी अगदी खालच्या स्तरावर किंवा शारीरिक किंवा प्राथमिक गरजांचे इथे मांडलं गेलेलं आहे.
दुसरा जो भाग होता तो होता सुरक्षेचा, आणि ज्यामध्ये आपण नोकरीची हमी, स्थैर्य असं औद्योगिक क्षेत्राचं उदाहरण इथे घेतलं होतं, किंवा इन्शुरन्स ज्याला म्हणता येईल, की खरं म्हणजे इन्शुरन्सची सगळी कल्पनाच ह्या दुसऱ्या सेफ्टीच्या किंवा सुरक्षेच्या गरजांवर अवलंबून आहे. आपल्याला एक चांगली प्रक्रिया आपल्याला जर अशी सापडली की जेणेकरून आपल्याला भविष्याची काळजी फार राहणार नाही, आपल्याला आर्थिक काळजी भविष्यातील राहणार नाही, असं जर काही आपल्याला साध्य करता आलं तर निश्चितच जास्त रिस्क घेऊन जास्त धडाडीने कामगार किंवा कर्मचारी किंवा व्यवस्थापन कार्य करतं असा औद्योगिक क्षेत्रात दिसून आल्यामुळे किंवा याबद्दलचं खूप मोठं संशोधन हे केलं गेलेलं आहे. आणि असं बघण्यात आलंय की अशा प्रकारचे उद्योग धंदे हे निश्चितच परदेशी व्यवसायांमध्ये किंवा परदेशामध्ये त्यांच्या व्यवसायाची खूप मोठी वृद्धी ही आपल्याला बघण्यात येऊ शकते किंवा बघायला मिळते. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर तिसरा भाग मास्लोच्या स्तर श्रेणीचा आपण विचार केला होता सोशल नीड्सचा, म्हणजे आपल्याला ज्या गरजा असतात, समाजाकडनं आपली ज्या अपेक्षा असतात त्यांच्याबद्दलचा हा विचार होता. स्वत्वाच्या ओळखीचा विचार चौथ्या, आणि सुप्त गुणांचा सुप्त गुणांच्या वावाविषयी ची चर्चा आपण या पाचव्या किंवा पिरामिडच्या किंवा ट्रायंगलच्या सगळ्यात टॉप मोस्ट किंवा सर्वोत्तम किंवा सगळ्यात वरच्या स्तरामध्ये आपण याचा विचार केला गेला. आता जर आपण पुढे बघितलं तर यामध्ये या सिद्धांतावर फार मोठी टीकाही केली गेलेली आहे आणि त्या टीकेचाही विचार आपण इथे केला. अर्थातच कुठलाही सिद्धांत किंवा कुठलीही थेअरी जेव्हा एखादा शास्त्रज्ञ मांडतो त्यावेळी त्याच्यासाठी आणि त्याच्या विरुद्ध बोलणारे दोन गट आपोआपच तयार होतात असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे प्रत्येक थेअरीचे आक्षेप किंवा थेअरीवरचे आक्षेप, त्याच्यावरची टीका ही आपल्याला जगभर बघायला मिळते. या वेगवेगळ्या सिद्धांतांमध्येही आपल्याला तसंच दिसून येतं. आता दुसरा जो होता ERG, तो होता मास्लोच्या श्रेणीचं थोडंसं एक्सटेन्शन किंवा थोडासा वाढीव फरक करून दिलेलं मॉडेल. आणि त्याच्या पुढचा जो होता फ्रेडरिक हर्झबर्गचा 1968 सालचा जो सिद्धांत होता, तिथे आरोग्य आणि अभिप्रेरणा या दोन घटकांचा आपण विचार केला होता. आरोग्य म्हणजे हायजीन असं आपण तिथे म्हणलं होतं. आपण या इथे स्वच्छता, आरोग्य असेही विचार इथे करू शकतो. आणि निर्वाह किंवा आरोग्यविषयक आपण जो विचार केला होता त्याच्यामध्ये पर्यवेक्षण असू दे, ध्येय धोरण असू दे, परस्पर संबंध असू दे, किंवा पगार किंवा सुरक्षा, प्रतिष्ठा, या सगळ्यांचा विचार हा आरोग्य विषयक किंवा निर्वाह विषयक असा केला गेला होता हर्झबर्गच्या विचारश्रेणीनुसार किंवा सिद्धांतानुसार. आता जेव्हा अभिप्रेरणेचा अभ्यास हर्झबर्गने केला होता तेव्हा मोटिवेशनल फॅक्टर्स असं म्हणता येईल याला, अभिप्रेरणेबद्दलचे जे घटक त्यांनी मांडले होते इथे, तेव्हा त्यामध्ये कार्यसिद्धी किंवा त्याबद्दल कार्यसिद्धीला मिळणारी मान्यता किंवा त्याला मिळणारी प्रशंसा याचा विचार तिथे होता. प्रगती किंवा विकास साधण्यासाठी जे आपल्याला माध्यम उपलब्ध करून दिले असतं त्याचाही विचार होता. विकासाच्या संधी ज्या आपल्याला मिळतात वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्याचा विचार हर्झबर्गने केलेला होता. जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती किंवा त्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कार्य पूर्णत्वाला नेण्याची प्रेरणा, या सगळ्या गोष्टींचा फ्रेडरिक हर्झबर्गने दोन घटकांमध्ये अभ्यास केलेला होता. आता ह्यावर अशी टीका झाली की हा फारच सोपा सिद्धांत होता आणि खूपच अपुरा होता, कारण फक्त 200 अभियंत्यांचा इथे विचार केला गेला होता आणि अतिशय थोडक्या अभ्यासावर हा पूर्ण सिद्धांत हा अवलंबून होता. जर तुम्ही पुढचा भाग बघितला तर मॅक्लेलँडची जी थेअरी होती किंवा मॅक्लेलँडचा जो सिद्धांत होता त्याच्याबद्दल जर चर्चा करायची झाली तर डेव्हिड मॅक्लेलँड यांनी 1950 ते 1990 या कालावधीत प्रचंड काम किंवा कार्य, संशोधनाचं कार्य हे मानसशास्त्राच्या विविध स्तरांवर केलं होतं. आणि मागच्या पूर्ण सेंचुरीमध्ये किंवा मागच्या पूर्ण शतकामध्ये जेव्हा असं विचारलं गेलं की सगळ्यात उत्तम किंवा सगळ्यात चांगला मानसशास्त्रज्ञ कोण, तर त्यावेळी बऱ्याच सर्वेजमध्ये किंवा बऱ्याच संशोधनांमध्ये मॅक्लेलँडचं नाव हे फार मोठ्या प्रमाणात पुढे आलं होतं. आता त्यांची पुस्तकं जर तुम्ही बघितलीत मॅक्लेलँडची तर ती सर्व पुस्तकं 1951 पासूनची किंवा 50 पासूनची जर पुस्तकं बघितली तर सुरुवातीच्या काळात त्यांनी व्यक्तिमत्वावर पुस्तकं लिहिली, त्याच्यानंतर उपलब्धतेत किंवा विशिष्ट हेतूंवर आधारित अशी पुस्तकं लिहिली,
प्रतिभेवर पुस्तकं आहेत त्यांची, किंवा चैतन्याचे जे चैतन्य मिळवण्याचे जे कारण आहेत किंवा प्रेरणे संदर्भाचे जे घटक आहेत त्यांच्यावर त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. अगदी मद्यपान करणारा मनुष्य यावरही मॅक्लेलँडचं पुस्तकं आपल्याला मानसशास्त्रामध्ये लिहिलेली दिसतात. अंतर्गत अनुभवांबद्दल मॅक्लेलँड फार मोठ्या प्रमाणात बोललेले किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप हे फार मोठं आपल्याला दिसून येतं. परंतु संस्थागत उद्दिष्टे आणि विकासाचे मूल्यांकन याच्यावर फार मोठं काम साधारण 1980च्या दशकामध्ये मॅक्लेलँड यांनी पूर्णत्वाला नेलं होतं. साधारण 1992च्या दरम्यान प्रेरणा आणि व्यक्तिमत्व या विषयावरही त्यांनी मोठी पुस्तकं ही लिहिलेली होती. आता ते होते अमेरिकेतले हार्वर्ड विद्यापीठातले फार मोठे अभ्यासक आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मॅक्लेलँडचा सिद्धांत आपल्या पुढे मांडला होता. ही संबंध थिअरी किंवा हा संबंध जो पूर्ण सिद्धांत होता मॅक्लेलँडचा, तेव्हा त्याच्यात त्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा मानवी गरजांचा अभ्यास हा आपल्या समोर ठेवला होता. येथे तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये, तर मॅक्लेलँड सांगतात की अचिव्हमेंट, अफिलिएशन अँड पॉवर म्हणजेच संपादन करण्याची इच्छा किंवा अधिकाराची इच्छा किंवा गरज आणि मान्यतेची इच्छा या किंवा सत्तेची ओढ या सगळ्याचा विचार आपल्याला प्रेरणेसाठी किंवा प्रेरणेच्या अभ्यासासाठी हा निश्चित करावाच लागतो. आता या सगळ्या मॅक्लेलँडच्या सगळ्या अभ्यासामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर नेते आणि व्यवस्थापन या दोन्हीसाठी अत्यंत महत्वाच्या अशा काही संकल्पनांचा अभ्यास हा मॅक्लेलँडनी पूर्ण केला होता. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या प्रेरणेची मोजणी ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याची पद्धत मॅक्लेलँडनी पुढे आणली होती. या तंत्रात अर्थातच कालानुपरत्वे फरक पडत गेला आणि एक खूप चांगल्या पद्धतीचा सिद्धांत हा मांडला गेला होता. आता यावरही काही टीका झालेल्या आहेतच. जसं मी म्हणलं की प्रत्येक थेअरीमध्ये किंवा प्रत्येक सिद्धांतावर काही ना काही टीका, काही आक्षेप हे घेतलेलेच असतात. तर जेव्हा मॅक्लेलँडचा सिद्धांत पुढे आला तेव्हा प्रत्येक मनुष्य किंवा उच्च प्रेरणा ठेवणारे किंवा असणारी लोक अतिशय उच्च परिणाम देतील किंवा उत्पादन फार उत्कृष्टरित्या पूर्ण करतील असं लिहिलं गेलंय मॅक्लेलँडच्या सिद्धांतामध्ये. परंतु त्याच्यावर टीका करणारे लोक म्हणतात की अशामुळे मानवी संबंध हे दुर्लक्षित होतील. म्हणजे एका ठिकाणी आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार करतोय, त्याच वेळी त्याचा परिणाम काय होईल याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. आता यामध्ये जे वेगवेगळे प्रेरणाचे प्रकार आहेत ते स्पष्ट किंवा सविस्तर विचार घेतले गेलेले नाही, असाही त्यांच्यावर एक फार मोठा आक्षेप किंवा टीका ही केली गेलेली होती. आता त्याच्या पुढचा जो आहे व्रूमचा अपेक्षावादी सिद्धांत, म्हणजेच व्रूम्स एक्सपेक्टन्सी थिअरी ऑफ मोटिवेशन असं त्याला म्हणता येईल. तर त्यामध्ये अपेक्षित कामाचे फलित, त्याच्यानंतर प्रेरणाशक्ती किंवा संयम आणि अपेक्षित कामासाठी प्रयत्न म्हणजे साधन, अशा या 3 वेगवेगळ्या गोष्टी इथे अभ्यास करण्यात आल्या होत्या. म्हणजे परफॉर्मन्स आउटकम से एक्सपेक्टन्सी ज्याला म्हणता येईल ती, किंवा मोटिवेशन पॉवर म्हणजेच आपल्याला प्रेरणादायी थोड्याशा पद्धतीचं शक्ती किंवा सशक्तीकरण असं म्हणता येईल. तर ह्या सगळ्याचा विचार आपण व्रूमच्या अपेक्षेच्या सिद्धांतामध्ये निश्चितच मागच्या वेळी संपवला होता. त्या विषय किंवा त्याशिवाय आपण समानतेचा सिद्धांतही इथे अडामसा अभ्यासला होता, जिथे कष्ट किंवा परिश्रम आणि त्याचा होणारा परिणाम म्हणजेच इक्विटी, आपण जेवढे कष्ट करतोय त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळतंय का, याला इक्विटी थिअरी असं म्हणतात. आणि ॲडम्स आणि बाकीच्या मोठ्या शास्त्रज्ञांनी ही थिअरी किंवा ह्या प्रकारचा सिद्धांत 1963 मध्ये समोर आणला. म्हणजे तुम्ही बघा 1960च्या दशकामध्ये 70च्या दशकामध्ये आपल्याला ह्या विषयावर विचार करणारे असंख्य किंवा भरपूर शास्त्रज्ञ वेगवेगळा दृष्टिकोन समोर ठेवताना आपल्याला दिसतात. आता याही पुढे जाऊन जर थोडा विचार करायचा झाला तर यामध्ये गोल सेटिंग किंवा ज्याला म्हणता येईल ध्येय निश्चिती हा सिद्धांत आज आपण खूप खोलात जाऊन विचार करणार आहोत.
तर लोके आणि लॅथम यांचं चित्र आपण आंतरजालानुसार किंवा आंतरजालानी आपण इथे फक्त अभ्यासासाठी याचा उपयोग केला गेलेला आहे. निश्चितच फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की हे शास्त्रज्ञ एडवर्ड लोके आणि गॅरी लॅथम अशी त्यांची नावं होती. तर त्यांनी 1960 पासूनच या विषयी काम करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्यांचे वेगवेगळे संशोधनात्मक जे लेख होते ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेले होते आणि 1990 साली त्या दोघांनी हा सिद्धांत आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि ते लोके आणि लॅथम म्हणतात की ध्येय जर आपल्याला निश्चित माहिती असेल किंवा ध्येय आपल्या समोर स्पष्ट स्वरूपात उपलब्ध असेल तर ते ध्येय पूर्ण करणं किंवा त्यानुसार कार्याची पूर्तता करणं हे फार सोपं जातं. म्हणजे त्यासाठी आपल्याला अतिशय ठाम किंवा स्पष्ट असं ध्येय असलं पाहिजे किंवा मिळवता आलं पाहिजे आणि तिथे कुठलाही गैरसमज हा होता कामा नये. जर ध्येय असं सुस्पष्ट आपल्या स्वरूपात उपलब्ध असेल तर निश्चितच आपल्याला ते पूर्ण करताना अभिमान वाटेल. निव्वळ तेवढंच नाही तर ते पूर्ण करताना एक स्वविकासाची संकल्पना किंवा स्वविकासाचा एक जो भाव आहे, भावना आहे ती आपल्याला निश्चितच मिळेल किंवा अनुभवता येईल. आणि या सगळ्याबद्दल ही थेरी किंवा हा सिद्धांत निश्चितच फार मोठा अभ्यास करतो. आता यामध्ये काही डेडलाईन्स किंवा वेळेची उपलब्धता स्पष्ट समजावून सांगणं हे फार मोठं किंवा महत्वाचं असतं. म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अपेक्षित असतात, त्यामागची प्रेरणा आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच ध्येय आणि प्रेरणा यांचा विचार आपण जास्त करावा असं इथे अपेक्षित आहे. आता जेव्हा ध्येय आणि प्रेरणा असं आपण म्हणतो तेव्हा पहिल्या चित्रात तुम्ही असं बघू शकता की क्लॅरिटी, चॅलेंज, कमिटमेंट, फीडबॅक आणि कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा आली सुस्पष्टता. म्हणजे अतिशय स्पष्टपणे आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय मिळवायचंय. तुम्ही बघत असाल त्या दुसऱ्या चित्रात तर त्या गोलवर असणारी ह्युमन फिगर किंवा माणसाची आकृती जी आहे जी आपण आंतरजालाद्वारे घेतलेली आहे इथे आपल्या अभ्यासासाठी ती दुर्बिणीतून बघते की नेमकं आपल्याला काय करायचंय, कुठे जायचंय आणि कशा पद्धतीने हे मार्गक्रमण करायचंय. म्हणजे आपल्याला एक सुस्पष्ट कल्पना आपल्याला काय मिळवायचंय, आपलं ध्येय काय असेल याविषयीची असू शकते आणि त्यामुळेच आपली कामं चांगली होऊ शकतात. आता बघा क्लॅरिटी म्हणजे सुस्पष्टता असणं का गरजेचं आहे त्याच्याबद्दलची एक छोटंसं एक उदाहरण मी इथे निश्चित उद्धृत करू इच्छिते. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांनी सांगितलं की चांगले मार्क मिळव बरं का, यावेळी छान अभ्यास कर. आता यामध्ये चांगले मार्क म्हणताना शिक्षकाच्या दृष्टीने ते 90% असू शकतात, परंतु विद्यार्थ्याच्या दृष्टीने ते 60% चांगले असू शकतात. म्हणजेच वैयक्तिक मतभेदांसकट हे ध्येय अजिबात आपल्याला विशिष्ट समजूत देत नाही की नेमकं काय मिळवायचंय. आता परीक्षेचा रिझल्ट आल्यावर किंवा त्याचे परिणाम दिसू लागल्यावर आपल्याला असं म्हणता येईल की अरे सर मला तर 60 मार्क मिळाले, किती छान मार्क मिळालेत. आणि त्याच वेळी जर सर म्हणत असतील की छे छे तू अभ्यास केलास तर निश्चितच तुला 90 पर्यंत पोहोचता येईल, का नाही, तू अभ्यास कर. म्हणजेच निव्वळ एक स्पष्ट कल्पना किंवा तो नंबर न सांगितल्यामुळे विद्यार्थी आनंदात 60 मार्काचा रिझल्ट त्यांच्या समोर घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आव्हानात्मक उद्दिष्टे जरी असली किंवा जरी असणं गरजेचं असतं तरी सुद्धा सगळ्यात पहिला भाग येतो तो स्पष्टतेचा. सुस्पष्ट ध्येय किंवा गोल्स असतील तर ती अचीव करणं किंवा त्यांच्याकडे मार्गक्रमण करणं हे सोपं जातं. आता दुसरा भाग जो आहे तो आहे चॅलेंजेसचा म्हणजेच आव्हानांचा. आता एखादी गोष्ट आपल्याला करताना ती जर नेहमीचीच असेल, रटाळ असेल, कंटाळवाणी असेल, त्याच्यात काही आनंद मिळत नाही, ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळत नाही. आता यामध्ये जेव्हा आपण आव्हानात्मक असं म्हणतो तेव्हा एक छोटंसं उदाहरण आपण इथे निश्चित घेऊया. आपण MBA करतो, BBA करतो किंवा ग्रॅज्युएशन करतो, पदवी करतो, पदव्युत्तर अभ्यास करतो. आता काही विषय असे असतात की पदव्युत्तर करताना आपल्याला पदवीचे परत एकदा अभ्यास करावा लागतो. आता एकच विषय जर मी आधी पण अभ्यासला असेल आणि परत मला अभ्यास करायचा असेल त्याचा तर त्याच्यात काही मला आव्हान वाटणार नाही, चॅलेंजिंग वाटणार नाही, नाविन्य वाटणार नाही. परंतु जर दुसरा एखादा विषय असेल
तो पूर्ण नवीन असेल, तो मला माहिती नसेल, मी आधी वाचलेला नसेल आणि त्याच्यात खूप काहीतरी मनोरंजन किंवा इंटरेस्टिंग अशा अभ्यासाच्या पद्धती शिक्षक वापरत असेल, पेडागॉजी वापरत असेल, तर निश्चितच तिथे मला जास्त आव्हानात्मक किंवा चॅलेंजिंग, ज्याला जास्त मला अभ्यास करावा लागेल, जिथे कष्ट जास्त घ्यावे लागतील आणि निश्चितच तिथे आनंद मला जास्त मिळेल काम पूर्ण करताना, अभ्यास पूर्ण करताना किंवा नवीन विषय समजून घेताना. अशा गोष्टींचे गोल किंवा ध्येय हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त आकर्षक वाटतात, असं इथे हे दोन शास्त्रज्ञ आपल्याला म्हणतात. आता जास्त कष्ट करण्याची किंवा तयारी करण्याची प्रवृत्ती या पद्धतीची ध्येय आपल्याकडून पूर्णत्वाला येतात. म्हणजे आपल्याला सुस्पष्टताही हवी, आव्हानही हवी, पण त्याचबरोबर आपल्याला कमिटमेंट पण पाहिजे. म्हणजे जर समजा आपल्याला एखादं कार्य पूर्णत्वाला न्यायचं असेल, तर आपलं त्या प्रती असणारं प्रेम किंवा त्या प्रती असणारी वचनबद्धता ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं वर्तन जर आपण दाखवलं, तरच आपल्याला एखादं ध्येय हे पूर्णत्वाला निश्चित नेता येतं. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं इथे, तर काही गोष्टीमध्ये आपल्याला फार मोठ्या समस्या पडतात. आता एखादी समस्या नेहमीच्या मार्गाने, आता मला एखादी असाइनमेंट दिली किंवा एखादा प्रोजेक्ट माझ्या शिक्षकांनी दिलं किंवा एखादी पूर्ण निबंध लिहायला सांगितला नवीनच विषयावर, कदाचित बदलत्या राजकीय परिस्थिती आणि त्यामधून मिळणाऱ्या प्रेरणेवर, तर अशा पद्धतीमध्ये काही पुस्तकं कदाचित मला मदत करू शकणार नाही, कारण बदलती राजकीय परिस्थिती याच्यावर प्रकाशित झालेलं पुस्तक कदाचित मला जुन्या माहिती संदर्भात अवगत करत असेल. परंतु मला आत्ताची अगदी बदलती परिस्थिती जर हवी असेल माझ्या वाचनामध्ये किंवा माझ्या लिखाणामध्ये, तर निश्चितच मला काही नाविन्यपूर्ण पद्धतीने याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे पहिली गोष्ट तर मला रोजची वर्तमानपत्र वाचून त्याच्यामधल्या राजकीय घटनांचा आणि प्रेरणेचा संबंध लावावा लागेल. आणि हे करताना मला खूप चॅलेंजिंग किंवा खूप आव्हानात्मक गोष्टी अनुभवायला मिळतील. मला याबद्दलची चर्चा माझ्या शिक्षकांशी करावी लागेल. म्हणजेच आपण वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपाय शोधू शकतो जर आपल्याला एखादं आव्हान आपल्या पुढे ठेवलं गेलं तर. बघा, म्हणजे सुस्पष्टता हवी, आव्हानं हवी, मला काम पूर्ण करण्याची वचनबद्धता हवी, मला ती वेळेवर पूर्ण करण्याची सुद्धा माझ्या डोक्यात याची कल्पना अगदी निश्चित असावी की येस, मला करायचं आहे, मी करणार आहे आणि मी निश्चित करू शकतो. आता या सगळ्याची प्रेरणा मिळत असताना दोन अजून महत्वाच्या गोष्टी हे दोन शास्त्रज्ञ आपल्याला सातत्याने सांगतात, आणि ते म्हणजे आपल्याला कंटिन्युअस फीडबॅक किंवा ज्याला म्हणता येईल की सारखा प्रत्येक वेळी, प्रत्येक स्टेपवर, प्रत्येक पायरीवर आपल्याला आपल्या कामाचा प्रतिसाद किंवा आपण काम कशा पद्धतीने करतोय या पद्धतीचा एक थोडासा रिव्ह्यू किंवा ज्याला कधी कधी औद्योगिक क्षेत्रात अप्रेझल किंवा परीक्षण असं म्हणतात, तर या संदर्भाचा आपल्याला असणारा प्रतिसाद हा महत्वाचा असतो. म्हणजे जर तो प्रत्येक वेळी आपल्या वरिष्ठांकडूनच आला पाहिजे असं मुळीच नाही. इनफॅक्ट जर तुम्ही बघितलं तर आजच्या जगात, आजच्या औद्योगिक जगात हा वरिष्ठ हा फीडबॅक किंवा त्याचा प्रतिसाद, कामाचा प्रतिसाद किंवा त्याच्याबद्दलची जे परीक्षण आहे ते काही आपल्याला परत देत नाही, मात्र इट इज कम्प्युटर जनरेटेड असं म्हणतात. म्हणजेच आपला संगणक आपल्याला सांगतो की आपण जे काम करतोय ते चांगलं आहे, लोकांपर्यंत पोहोचतं आहे, जे आपण बरोबर दिशेने करतोय की नाही करत आहे. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ऑनलाईन टीचिंग क्लासला, म्हणजे जसं आपला तिथे एक वर्ग चालू आहे, तशा पद्धतीच्या वर्गाचा मुलांना किती किंवा विद्यार्थ्यांना किती परिणाम त्याचा होतोय, चांगला होतोय का, ते कंटाळत आहेत बघताना का, काही चुका होत आहेत ते सगळं सांगताना, तर ह्या सगळ्याबद्दलचा जो फीडबॅक आहे किंवा ज्या पद्धतीची प्रतिक्रिया त्याच्यावर आपल्याला मिळत असते ती आपल्याला आपल्या अंतर्जालाद्वारे सुद्धा मिळू शकते. मग याच्यासाठी माझ्या वरिष्ठांनीच मला सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचा भाग इथे नसतो, मात्र रोज प्रत्येक वेळी प्रत्येक पायरीवर आपल्याला हा प्रतिसाद जर मिळत गेला तर त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा ही निश्चित मिळू शकते. जर काही चुका झाल्या असतील तर निश्चित पुढच्या वेळी जास्त काळजी घेता येते. आता निव्वळ
पुढच्या वेळी काळजी घेण्यासाठी का? तर नाही. तर अपयश समजा आलं तर त्याच्यामुळे का का असं झालं किंवा ते अपयश आल्यामुळे काय झालं, त्याचा परिणाम काय झाला, याही बद्दलची चर्चा आपल्याला ध्येय आणि प्रेरणा यांच्या संदर्भात करता येते. आणि हेच आपल्याला लोके आणि लाथम यांच्या ध्येय निश्चितीच्या सिद्धांतामध्ये अभ्यासता येतं. आता या सगळ्यामध्ये हे दोन शास्त्रज्ञ कायम सांगतायत की तुम्ही डेडलाईन किंवा वेळ किती उपलब्ध आहे याची स्पष्ट कल्पना दिली पाहिजे. म्हणजेच आता बघा, द गोल शुड बी मेजरेबल अँड अचिवेबल असं म्हणतात ते. म्हणजे आता याचं जर मराठी रूपांतरण करायचं झालं तर असं म्हणता येईल की आपल्याला मोजताही आलं पाहिजे आपलं ध्येय, आणि निश्चितच हे ध्येय आपल्याला पूर्ण करता येईल असा विश्वासही वाटला पाहिजे. आता या दोन्ही गोष्टी निश्चितच भरपूर अवघड आहेत. अतिशय सोप्या अशा भाषेत जरी किंवा शब्दांमध्ये जरी आपण मांडत असलो तरी जेव्हा प्रत्यक्षात आपण काम करतो, जेव्हा आपण एखाद्या समूहामध्ये काम करतो, जेव्हा मानवी वर्तनाविषयीचा अभ्यास करत असतो, तेव्हा या गोष्टी अवघड अवघड होत जातात. म्हणजे आपल्याला हे जे उद्दिष्ट दिलं गेलेलं असतं तर ते जर मला असं वाटलं की छे मला करताच येणार नाही, तर मात्र याबद्दल थोडीशी अवघड अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बघा, जर आपल्याला ह्याच्यावरचा मोठा 10 मार्काचा 20 मार्काचा असा प्रश्न फक्त लोके आणि लाथम यांच्या ध्येय निश्चितीच्या सिद्धांतावर आला, म्हणजे गोल सेटिंग थिअरीवर आला, तरी सुद्धा तुम्हाला सुरेखपैकी चांगल्या पद्धतीने या 5 वेगवेगळ्या, आता बघा मागच्या स्लाइडवर तुम्हाला इथे 5 वेगवेगळे त्याच्याबद्दलचे कोन किंवा अँगल किंवा एक डायमेन्शन आयाम हे मी इथे स्पष्ट केले होते. आता यालाच पुढे घेऊन जायचं झालं तर हे 5 आयाम मराठी रूपांतरणामध्ये असे दिसून येतील की ध्येय स्वीकृती पाहिजे आपल्याला, आणि ही ध्येय स्वीकृती म्हणजे मला अचिवेबल, मला पूर्ण करता येण्यासारखं ध्येय माझ्या पुढे ठेवलं गेलेलं आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी मला एक आराखडा हा तयार करावा लागेल. आता हा जो कृती आराखडा असतो, निश्चितच काम कधीच पूर्ण करायचंय, कधी कुठली स्टेप किंवा कुठल्या प्रकारचं काम कधी पूर्ण होईल, त्याच्या पुढचं काम हे ओघवत्या अशा एका रूपरेषेमध्ये आपल्याला ते दिसू शकतं, आणि ह्याचा कृती आराखडा आपल्याला तयार करावा लागतो. यामध्ये सुसूत्रता निश्चितच हवी, म्हणजे एक पायरी म्हणजे पहिला भाग, पहिली स्टेप ही दुसऱ्या पायरीमध्ये आपोआप गेली पाहिजे, अशा पद्धतीची सुसूत्रता आपल्याला इथे निश्चित होऊ शकते. म्हणजे ध्येय स्वीकृती, निव्वळ ध्येय हे मी पूर्ण करू शकतो आणि इथे करणार आहे, ही जी स्वीकृती आहे ही फार मोठी असते प्रेरणा उद्दीपित करण्यासाठी. आता दुसरा जो भाग आहे याच्यातला किंवा दुसऱ्या आयामाबद्दल चर्चा करताना आपल्याला इथे म्हणता येईल की एक निश्चित किंवा स्पष्ट समजेल असं उद्दिष्ट आपल्याला इथे ठेवावं लागतं. म्हणजे आपल्याला ते मेजरेबल अँड अचिवेबल याच्यामध्ये मोजता येण्यासारखं आणि शिवाय आपल्याला पूर्ण करता येईल, साध्य करता येईल असं उद्दिष्ट जर आपण दिलं तर निश्चितच याचा प्रभाव प्रेरणेवर आपल्याला जास्त झालेला हा सर्वदूर दिसून येतो. आता याच्यातला तिसरा जो भाग आहे तो आहे जबाबदारीचा. कामाप्रती वचनबद्ध असणं किंवा आपलं काम हे आपली जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण निश्चितच नीट करणार आहे, याबद्दलची जी आंतरप्रेरणा आपल्याला मिळत असते त्याबद्दल लोके आणि लाथम यांनी इथे विचार केलेला आहे. आता काही ठिकाणी ते म्हणतात की आव्हानं, म्हणजे चौथा जो आयाम आहे ते म्हणतात की आव्हानं ही कशी असावी, म्हणजे निश्चितच चॅलेंजेस ही पाहिजेतच. जर एखाद्या गोष्टीत सारस्य राहिलं नाही, जर ते आपल्याला आव्हानात्मक वाटलं नाही तर ते काम करायला कंटाळा येतो आणि आपण ते काम पूर्ण न करण्याच्या प्रवृत्तीकडे जास्त झुकतो. आणि म्हणून काम करायला प्रवृत्त करेल अशा प्रकारची जी आव्हानं असतात तिथे ते म्हणतात की आपल्याला ती ग्रोथ किंवा विकासाकडे वाटचाल होईल अशा प्रकारची आव्हानं, अशा प्रकारची ध्येय आपल्याला निश्चितच फार मोठी प्रेरणा ही देऊ शकतात. आता जेव्हा अभिप्राय किंवा आपण फीडबॅक असं म्हणलं तर दरवेळी प्रत्येक पायरीवर हा फीडबॅक किंवा अभिप्राय हा अपेक्षित आहे. इथे अचूक अभिप्राय हा अपेक्षित आहे, म्हणजे आपण बरोबर करतोय की नाही याबद्दलचा सुद्धा एक चांगला मागोवा आढावा आपल्याला कायम आणि सारखा इथे घ्यावा लागतो. आता या सगळ्यांबद्दल बोलताना
आपण ह्या थेअरीचा अभ्यास केला किंवा सिद्धांताचा अभ्यास केला मानसशास्त्राच्या भाषेमधून किंवा पुस्तिकेमधून. मात्र जेव्हा आपण व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही त्याच्यामध्ये जास्त शब्द किंवा जास्त संकल्पना या उद्धृत कराव्या लागतात. आता त्या कुठल्या? तर पहिली गोष्ट म्हणजे चिकाटीने आपल्याला ध्येय प्राप्त करावं लागतं. एखादी गोष्ट आपल्याला करण्यासाठी दिली किंवा ध्येय आपल्या समोर ठेवलं. आता ह्याच्यात सुद्धा व्यवस्थापन शास्त्रामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात जेव्हा ध्येय निश्चिती केली जाते म्हणजे जेव्हा व्यवस्थापन ठरवतं की कुठलं काम कुठलं ध्येय कोणाला द्यायचं, किती दिवसात ते पूर्ण होईल, आता हे सगळं ठरवताना कर्मचाऱ्यांचा सहभाग त्याच्यात अपेक्षित आहे की नाही याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह म्हणतो की ह्यामध्ये कर्मचाऱ्यांना घ्या, जेव्हा तुम्ही त्या ध्येयाची निश्चिती करताय किंवा एखाद्या माणसाला एखादं ध्येय निश्चित करून देताय त्याबद्दल समजेल अशा भाषेत तर तुम्ही सांगताय, परंतु त्याला ते ठरवताना घ्या म्हणजे त्या मीटिंग मध्ये त्या एकत्रितरित्या केल्या गेलेल्या संवादामध्ये तो स्वतः स्वीकार करतो या ध्येयाचा आपोआप. तुम्हाला वेगळे कष्ट ध्येय स्वीकृतीसाठी करावे लागत नाहीत. आता दुसरा जो मतप्रवाह आहे तो म्हणतो की छे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेमध्ये मुळीच घेऊ नका. का घेऊ नका? कारण तुम्ही जर त्यांना घेतलं तर ते स्वतःसाठी अशी ध्येय निर्माण करतील किंवा अशी ध्येय घेतील, सिलेक्ट करतील की ज्याच्यामध्ये त्यांना फारसं आव्हान नाही, फारसं काम करावं लागणार नाही, मात्र तरीही त्यांना पटकन परिणाम चांगले मिळतील. आता या दोन्ही पदप्रवाहांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा जो सिद्धांत आहे तो म्हणतो की कुठल्याही पद्धतीने त्यांना पार्टिसिपेट करू द्या किंवा करू देऊ नका, मात्र एखादं ध्येय पूर्ण चिकाटीने ते पूर्णत्वाला नेणं आणि त्यासाठीचं वेळापत्रक किंवा त्यासाठीचा जो आराखडा आहे तो तयार करणं आणि तो आराखडा आपल्याला विकासाच्या कुठल्या टप्प्यावर नेऊन ठेवणार आहे याचा विचार करणं हे इथे व्यवस्थापन शास्त्रामध्ये फार महत्वाचं ठरू शकतं. आता ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो निश्चित उद्दिष्टांचा आहे किंवा अतिशय सुस्पष्ट अशा उद्दिष्टांचा आहे आणि त्यामुळे परिणामकारक वाटचाल होण्यासाठी आता हे बघा, जर व्यक्तीने स्वतःसाठी खूप सोपी आव्हानं किंवा सोपी ध्येय निवडली किंवा गोल सेट केलं तर त्यामुळे काय होईल, त्या व्यक्तीचा विकास होऊ शकतो कदाचित, मात्र संस्थेचा विकास मात्र कदाचित होणार नाही. आणि म्हणून आपल्याला संस्थेच्या उद्दिष्टांचा विचार करून त्याप्रमाणे ही ध्येय निश्चिती करावी लागते. आता त्यासाठी उपलब्ध असलेला वेळ मी परत तुम्हाला आठवण करून देते, कारण हा फार मोठा भाग आहे या सिद्धांताचा की टार्गेट सेटिंग जे असतं किंवा गोल सेटिंग जे असतं त्याच्यासाठी डेडलाईन्स म्हणजे उपलब्ध असलेला वेळ हा स्पष्टपणे सांगणं अतिशय गरजेचं असतं. त्या वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्तीला वाटणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि या प्रकारची प्रेरणा आपल्याला इथे दिसून येते. आता आव्हानात्मक जी ध्येय असतात त्यामध्ये त्या भूमिकेची किंवा ज्याला आपण रोल त्या व्यक्तीचा असं म्हणतो, तर भूमिकेची पूर्ण कल्पना या व्यक्तीला येऊ शकते आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग घ्यावा किंवा नाही याबद्दल व्यक्तीचा मतप्रवाह याची आपण आत्ताच चर्चा केली. आता जर आपण वेगळ्या पद्धतीचा थोडा याचा विचार केला तर त्याबद्दलचे जे आक्षेप आहेत किंवा त्यावर झालेली जी टीका आहे त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया इथे. तर हा जो ध्येय निश्चितीचा सिद्धांत आहे त्याच्यावरची जी टीका आहे ते म्हणतात की जे काम दिलं गेलेलं आहे, जर तुम्ही इथे चित्रात बघू शकता, हे फार सुंदर चित्र मला आंतरजालाद्वारे एका थेअरीच्या एक्सप्लेनेशन मध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून आलं आणि म्हणून मी इथे तुमच्यासाठी खास इथे उपलब्ध करून दिलेलं आहे की एक माणूस आपल्या डोक्यावर हत्ती घेऊन चाललाय. बघा, म्हणजे एखाद्या कामाचा डोंगर आपल्या कर्मचाऱ्याला हत्ती वाटत असेल तर ते काम पूर्ण करणं हे त्याला निश्चितच फार अवघड वाटेल. आणि जर त्यांनी पहिल्यापासून अशा भावना त्याच्या मनात येत असतील की नाही हे फार मोठं काम आहे, मी एकटा करूच शकणार नाही, मी कसं काय करणार, शक्य नाही, 10 माणसांचं काम मला एकट्याला दिलं किंवा 3 महिन्याचं काम मला एकाच महिन्यात करायला दिलं, असं होतं बरं का.
म्हणजे औद्योगिक क्षेत्रात जसं मी मागच्या एका भागामध्ये सांगितलं की एका काही टॅक्सी कंपनीच्या एक खूप प्रथितयश कंपनीचं नाव आहे, मी इथे नाव घेणार नाही मुद्दाम. मात्र त्या कंपनीमध्ये त्यांचा जो फाउंडर मेंबर किंवा ओनर किंवा मालक आहे, तो अशा पद्धतीची वर्तणूक जर कर्मचाऱ्यांना देतोय, तर तिथे एक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष हा पसरलेला दिसतो. कर्मचाऱ्यांना रात्री 2 वाजता 3 वाजता मीटिंग्सना बोलवणं किंवा 3-3, 4-4 महिन्याचं जे टार्गेट आहे किंवा गोल सेटिंग आहे किंवा जे ध्येय आहे ते एका महिन्यात पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं किंवा इनफॅक्ट मला तर म्हणायचं आहे इथे की म्हणजे त्यांना फोर्स करणं, त्याच्यावर फार मोठी जबाबदारी त्यांची इच्छा नसताना टाकणं किंवा लादणं, ज्याला मराठी भाषेमध्ये म्हणता येईल, अशा पद्धतीचं वर्तन जर व्यवस्थापन करत असेल तर निश्चितच प्रेरणा ही मिळणार नाही. म्हणजे उद्दिष्ट नुसते स्पष्ट असं चालत नाही, अर्थातच क्लिष्ट उद्दिष्ट असतील तर आपल्याला परत तिथे प्रगती ही खाली गेलेली दिसते किंवा प्रेरणा ही शून्य दिसू शकते किंवा ऋणात्मकही दिसू शकते. आता यामध्ये कामात रुची असणं हेही तितकंच महत्वाचं आहे, मात्र ते कार्य ते काम आपल्याला पूर्ण करता येईल याबद्दलची भावना सकारात्मक असणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आता एखादं काम पूर्ण करणं किंवा ध्येय निश्चितीच्या सिद्धांतानुसार एखादं काम आपण पूर्ण केलं गेलं तर त्याच्याबद्दलचं बक्षीस किंवा मोबदला जो असतो त्या मोबदल्यावरही प्रेरणा अवलंबून असते आणि याबद्दल लोके आणि लाथम यांनी फारसा विचार केलेला नाही. त्याचबरोबर याच्यावर आणखीन एक महत्वाची टीका अशी होते की ही संस्कृतीवर आधारित असलेली थिअरी आहे किंवा सिद्धांत आहे हा, जो फक्त अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये जास्त प्रभावी दिसतो. म्हणजे बघा, कारण या 2 देशांची जी संस्कृती आहे तिथे व्यक्ती स्वातंत्र्य हे फार मोठ्या प्रमाणात दिसतं. म्हणजे संस्थेच्या विकासाआधी व्यक्तीचा विकास साधणारे कर्मचारी आपल्याला या 2 देशांमध्ये निश्चित दिसून येतात आणि म्हणून ते स्वतः पुढे जाण्यासाठी त्यांना इथे एक अंतःप्रेरणा ही फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असते, असा फार मोठा आक्षेप किंवा अशी फार मोठी टीका या एका सिद्धांतावर झालेली आपल्याला दिसते. आता अजून एक भाग इथे बघायचा झाला तर सामूहिक कार्य प्रणालीमध्ये अयशस्वी ठरू शकते या प्रकारची थेरी किंवा हा सिद्धांत, अशी ही याच्यावर फार मोठी टीका ही झालेली आहे. आता एक फार वेगवेगळ्या पद्धतीची या टीका इथे तुम्हाला दिसून येतील. आव्हानं टाळण्याची, म्हणजे जर एखाद्या समूहाला एखाद्या गोल सेटिंग दिलेलं असेल किंवा उद्दिष्ट दिलं असेल तर काहीच लोक काम करतात आणि बाकीचे करत नाहीत, अशा प्रकारची जर प्रवृत्ती असेल तर या सिद्धांतावर फार मोठा प्रकारचा आक्षेप हा घेतला जातो. दुसरी एक मोठी संकल्पना आज आपल्याला पूर्ण करायची होती आणि ती म्हणजे प्रबलनावर आधारित असलेले सिद्धांत. काय केलं म्हणजे जास्त प्रेरणा ही लोकांना मिळेल किंवा कर्मचाऱ्यांना मिळेल याबद्दलचा एक सिद्धांत B.S. स्किनर यांनी 1953 साली मांडलाय. ते म्हणतात वैयक्तिक वर्तन आणि त्याचा होणारा परिणाम याच्यावर आपली प्रेरणा अवलंबून असते. आता याच्यासाठी सुद्धा मी एक छोटंसं उदाहरण देईन इथे की लहान मुलाला जर एखाद्या चांगल्या गोष्टीची जर प्रेरणा आपल्याला दाखवायची असेल, लिहायची असेल किंवा त्याबद्दलचं प्रबोधन करायचं असेल, सशक्तीकरण करायचं असेल असं म्हणता आलं तर आपल्याला असं बघता येईल की एखाद्या चांगल्या कामासाठी, एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपली प्रशंसा होतीये, लोकांना ते काम आवडतंय, अशा पद्धतीमध्ये ते कार्य परत परत करण्याची जी प्रेरणा मिळते त्याला धनात्मक प्रबलन असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा मुलगा खूप सुंदर गात असेल तर त्याच्या गाण्याला मिळणारी वाहवा किंवा शाबासकी हे त्याला प्रेरणादायी ठरू शकतं. मात्र त्याच्या मित्राला जर गाणं फारसं चांगलं येत नसेल परंतु शिकण्याची आवड असेल तरीही तो कंटाळेल जर त्याचे बाकीचे मित्र म्हणले कशाला गातोस रे, किती वाईट आवाज आहे तुझा, अशा जर पद्धतीचं त्याला सारख्या सारख्या पद्धतीने हिणवलं जात असेल तर तिथे त्याला प्रेरणा ही ऋणात्मक ही असू शकते किंवा त्याची ती नष्ट सुद्धा पाहू शकते. म्हणजे याचा जो चौथा भाग आहे की बाकीच्यांनी जर त्याला खूप हिणावलं किंवा नको गाऊस, प्लीज थांबव तुझं गाणं, अशा पद्धतीचं जर त्याच्यावर ताण येणं म्हणजे त्याचे रोजच्या जीवनातील उपयोग
असा इथे हा भाग आहे. आता या सगळ्याचा म्हणजे कृषी हे एक फक्त उदाहरण झालं कौशल्याचं, परंतु वेगवेगळ्या कलांचा, मग चित्रकला असू किंवा संगीत असू दे, ह्या सगळ्याचा किंवा अगदी आरोग्यविषयक काही सगळ्याचा विचार, सारासार विचार हा करून ठेवलेला आहे आपल्या पूर्वजांनी. आणि त्याबद्दलचा हा अभ्यास आपल्याला सांगतो की प्रेरणेचा हा अभ्यास आपल्याला विष्णू पुराणामध्ये दिसतो. आता जेव्हा इथे काही थोड्या चुका तुम्हाला शेवटच्या मोक्ष या पॉइंटमध्ये माफ करा त्याबद्दल, मात्र प्राचीन आणि नाविन्याची सांगड आपल्याला इथे घातलेली दिसून येते. म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये जेव्हा आपण प्रेरणा आणि भारतीय ज्ञान परंपरेची सांगड घालतो तेव्हा असं दिसतं ऋषी मुनी किंवा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या छोट्या शिकणाऱ्या मुलांना सगळे वेद किंवा सगळे श्लोक हे तोंडी पाठ करून घेत होते आणि त्यानुसार हे संबंध ज्ञान हे पुढच्या पिढीला दिलं जात होतं. म्हणजे संवाद साधण्यातून वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करणं आणि त्यातून प्रेरणा घेणं हे इथे अपेक्षित आहे. वैश्विक म्हणजे ग्लोबल ज्याला म्हणता येईल, वैश्विक आणि औद्योगिक समस्यांना सडेतोड उत्तरं मिळू शकतात आपल्याला जर आपण आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा किंवा प्रणालीचा अभ्यास जास्त खोलात जाऊन केला तर. आणि याबद्दलचा विचार आपल्या पुस्तकात केला गेलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर कृपा करा आणि धर्म याच्यात हिंदुइझम किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी ह्याचा अर्थ नाही किंवा बौद्ध जैन संदर्भ नाही. धर्म इथे भारतीय ज्ञान परंपरेच्या जीवनातून प्रत्येक माणसाचं कर्तव्य याला इथे धर्म म्हणतात. त्यांनी आयुष्यात काय कृती, कुठल्या आयुष्याच्या कुठल्या स्तरावर कुठली कृती करावी, कशा पद्धतीची जीवन पद्धती अवलंबावी यासाठी जी रूपरेषा दिलेली आहे, रूपरेखा मांडलेली आहे, आराखडा दिलेला आहे, त्याला धर्म येथे संबोधण्यात आलेला आहे. आता या पूर्ण ज्ञान प्रणालीमध्ये आपल्याला अर्थ म्हणजे आर्थिक विषयाचं व्यावहारिक ज्ञान आपल्याला दिलेलं दिसतं. एवढंच काय, पण आपल्या जर पौराणिक गोष्टींचा जास्त विचार केला गेला म्हणजे कथा असू देत किंवा संस्कृत श्लोक असू देत किंवा तुम्ही अगदी जुनी मंदिरं बघितली किंवा वास्तू बघितल्या तर त्यामध्ये फार मोठा अभ्यास निव्वळ स्पेसचा किंवा निव्वळ अवकाशाचा नाही तर वेगवेगळ्या गणितांचा हा केला गेलेला आपल्याला निश्चित दिसून येतो. शारीरिक गरजांचा विचारही या सगळ्या पौराणिक ग्रंथांमध्ये आपल्याला निश्चितच दिसतो. आता स्वतःला शोधण्याची पूर्ण मुभा असं म्हणता येईल इथे किंवा स्वातंत्र्य आपल्याला या मोक्ष या कथेमध्ये इथे मांडलं गेलेलं आहे. आणि या सगळ्याचा विचार म्हणजे जर एखादी व्यक्ती कर्तव्य तिचं पूर्ण पाडत असेल, वयाच्या कुठल्या पद्धतीचं कृती किंवा कुठल्या पद्धतीची जीवन पद्धती जीवनशैली अनुसरावी याच्याबद्दलचा एक चौकस दृष्टिकोन ठेवून ते त्याच्याबद्दल मार्गक्रमण करत असेल तर तो अतिशय धर्मानी चालत आहे किंवा धर्म तो अवलंबत आहे असं इथे म्हटलं जाते. बघा म्हणजे ती प्रेरणा जी आहे, अंतःप्रेरणा जी आहे ती आपल्याला निश्चितच मिळू शकते. आणि म्हणून या स्लाइडचं नाव प्राचीन आणि दोन्ही पद्धतीने म्हणजे रोजच्या आयुष्यात आजच्या आयुष्यात आपण किती गोष्टी जुन्या पिढीने सांगितलेल्या ज्या फॉलो करू शकतो, अनुसरू शकतो, त्या सगळ्यांचा विचार करून आपण पुढे कशा पद्धतीने जावं असा हा थोडक्यात विचार इथे आपल्या पुस्तिकेमध्ये मांडला. या सगळ्या विचाराबरोबरच आजचा आपला इथे संपतो आणि फायनली म्हणते किंवा शेवटी आपल्याला हा तिसरा भाग प्रेरणेबद्दल किंवा अभिप्रेरणेबद्दल कार्याच्या प्रेरणेबद्दल सुरू केला होता आज इथे पूर्णत्वाला आलाय. आणि म्हणून आपण आजचं अर्थातच वेळही संपत आली
त्यामुळे आजचा हा भाग आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी कामाच्या ताणाबद्दल आपण जास्त बोलू. बघूया पुढच्या वेळी. परत भेटू. 1 तास माझी चर्चा न कंटाळता ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परत भेटू पुढच्या मंगळवारी. नमस्कार.